नमस्कार. कोल्हापूर नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. कळंबा गावातील उत्साही तरुण कार्यकर्ते श्री संदीप पंडित पाटील यांनी आपल्या घरी मंजुमल बॉईज कोडाई कॅनलची प्रतिकृती तयार केली आहे. आपण सर्व नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा. ही घटना अशी घडली सन 2006 केरळच्या कोच्चीतील काही तरुण मित्र ओणमची सुट्टी असल्याने पिकनिकला जाण्याचा विचार करतात. सुरुवातीला ते गोव्याची निवड करतात, परंतु काही कारणास्तव त्यांचा तो बेत रद्द होतो आणि ते तामिळनाडूच्या कोडाई कॅनलमध्ये येतात. कमल हसनच्या चित्रपटातील गुना चित्रपटातील एक गाणे कोडाई कॅनल येथेच चित्रित केले असते. हे गाणं ज्या ठिकाणी चित्रित केलं असते तो भाग गुना केव्ज म्हणून ओळखला जात असतो. हे मित्र कोडाई कॅनलमध्ये आल्यानंतर गुना केव्ज पाहायला जातात. तिथे येत असताना अत्यंत चिंचोळ्या अशा 130 फूट खोल खड्ड्यात एक मित्र पडतो. अत्यंत आनंदात आणि मजा करण्याच्या विचाराने आलेल्या या मित्रांना त्यामुळे धक्का बसतो. ते स्थानिकांशी संपर्क करून मित्राला त्या चिंचोळ्या खड्ड्यातून काढण्यासाठी मदत करावी अशी विनंती करतात. मात्र ती जागा डेव्हिल्स किचन नावाने ओळखली जाते आणि तिथं कोणीही जिवंत राहत नाही. काहीजण हत्या करून तिथे मृतदेह फेकतात. त्यामुळे मित्र मेला असेल, तुम्ही परत जा असं स्थानिक सांगतात. मदतीसाठी पोलिसांकडे गेलेल्या मित्रांना पोलीस मदत करण्याऐवजी दमदाटी करतात, मारहाण करतात आणि त्यांना मित्राची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोपही करतात. मात्र सगळे मित्र खड्ड्यात पडलेल्या मित्राला बाहेर काढण्यावर ठाम असतात. ते सतत मित्राला हाका मारत असतात आणि त्यांना त्यांच्या मित्राचा आवाज ऐकू येतो. सगळेजण आनंदी होतात आणि मित्राला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. त्यांचे त्या मित्राला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे हा मंजुमल बॉईज चित्रपट. पोलीस किंवा दुसरे कोणीही त्या खड्ड्यात उतरायला तयार नसताना मित्रामधील एक त्या खड्ड्यात उतरण्याची तयारी दर्शवतो. खड्ड्यात उतरतो आणि मित्राला घेऊनच बाहेर येतो. मित्र एकमेकांसाठी कसे जीव देण्यासाठी तयार असतात ते यावरून लक्षात येते. मंजुमल बॉईज. अभिरामी